हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. सुनीता ताई का? हो ताई, हो ताई. अ, मला अनुभव शेअर करायचा होता. मी करू शकते का आता? हो ना ताई, आता ही वेळच आहे आपली, बोला. हो. मला कुठून माझा अनुभव असा बोलताय? आहे. मी ते आत्ता नाही सांगणार. म्हणजे बरं अजून बरं खूप बरं. नंतरला सांगेन. हा हा पण चालेल. एक 5च मिनिटाचा अनुभव आहे, सांगते आता. हा हा, सांगा ताई. मी मी स्वामींच्या सेवेत आता एक 1.5-2 वर्ष झाले आले. हा ते हा पण हा. का आले मी नेक्स्ट टाइम सांगेन तुम्हाला पुढच्या अनुभवात. म्हणजे खूप मोठा अनुभव आहे तो. बरं म्हणजे बरं. खूप हा ज्या त्रासातून गेले आणि कसं बाहेर काढले स्वामींनी तेही सांगेन मी तुम्हाला. पण हा आता एक छोटासा सांगते. हा, सांगा मग सांगा. मग मी जिथं केंद्रात जाते तिथं सुद्धा एक दादा येतात जे सेवा देतात. मग त्यांच्याकडून मी अच्छा. सेवा घेऊन वगैरे सगळं केले. मग मी मोबाईलवर तुमचे व्हिडिओज वगैरे बघायचे, सगळ्याकडे हा. बघायचे. मग घोरकष्टोद्धरण स्तोत्राशी माझं म्हणजे मला घोरकष्टोद्धरण स्तोत्र माहिती झालं. अच्छा. एक हा दिवस हा काय झालं, हा. आपलं राम मंदिरची हे होतं ना, राम मंदिर ज्या प्रतिष्ठापना. दिवशी हा. ओपनिंग झालं, त्या दिवशी हं. आमच्या पप्पांना ना पोटात खूप दुखायला लागलं. अच्छा. हा. मग आम्ही घाबरलो, कारण का आमच्या पप्पांना ऑलरेडी एकदा त्याचा त्रास झालेला, म्हणजे त्यांना सांगितलं असलं सूज ओ. होती. हा हा कारण हा. का त्यांना थोडं प्रॉब्लेम म्हणजे आहे. हा हा. सो त्यांना मग आम्ही घाबरलेलो घरातले. मग हा मी एनिवेज जायचं तसं कारण का अजून दवाखाने उडायला टाइम होता. मग मी हा. विचार केले की मी हा. केंद्रात जाऊन येते. त्या दिवशी याग होणार होता. अच्छा. म्हणजे रामांचं हे आपलं रामरक्षा स्तोत्र ह्याचं याग होता. मग अच्छा. मी हा विचार केला की मी जाऊन येते. हा. आणि मग माझं मी येईपर्यंत दवाखान्यातून उघडतील तेव्हा जाता येते. हा. मग मी जाऊन गेले. तिथं रामरक्षा स्तोत्राचं याग चालू होतं. मग हा. प्रत्येक तुम्हाला माहितीच आहे, यागमध्ये कसं प्रत्येक ओळीनंतर आपण स्वाहा म्हणतो. हो 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 हो. मग मी मी ते स्वाहाच्या जागेला अशी म्हणायची की आमच्या पप्पांचं जे काय ते बरं होऊ दे. स्वाहा नाही म्हणायची, ती ते म्हणायची. हम्म. पप्पांना आमचं जे काय बरं होऊ दे. आणि जे काय असेल ते त्यांना कमीत कमी त्रास होऊ दे आणि गोळी औषधांवरून कमी होऊ दे. आई आणि गं. मी ते संपवले. लगेच घरी आले, कारण का मीच घेऊन जाऊ शकले असते हा पप्पांना. हा हा हा. मग मी घरी आले आणि मी हम्म. कंटिन्यू घोरकष्टोद्धरण स्तोत्र चालू केलं. त्यांना अच्छा. गाडीवर बसवलं, हा घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. मग त्यांना पाणी प्यायला सांगितलं त्याने. हा हा हा. मग एक बराच तासभर आम्हाला, कारण का त्यांची सोनोग्राफी करणार होते. हा मग हा. त्यांना पाणी प्यायला सांगितलं. मग मी हम्म. कंटिन्यू घोरकष्टोद्धरण स्तोत्र, म्हणजे कंटिन्यू 1 सेकंडलाही मी थांबले नाही. अच्छा. हा. एकही सेकंडला नाही. म्हणजे एवढा वेळ आम्ही हम्म. बसलो, 1 तासभर बसलो. ते पाणी पिऊन त्यांचं ते जे काय होईपर्यंत हा हा ते हा. कंटिन्यू म्हणत होते. त्यांना जे आत घेऊन गेले. हा. म्हणजे माझं कंटिन्यू जोपर्यंत रिपोर्ट येत नाही मी तोपर्यंत कंटिन्यू हम्म. घोरकष्टोद्धरण स्तोत्र चालू होतं माझं. ओ. आणि आणि लकीली ताई तुम्हाला मी सांगते, पप्पांचं एवढंच आहे की थोडंसं एक म्हणजे स्टोन दिसलं आहे असं कळालं आपल्याला. हा हा आणि ते गोळी औषधवरून हा. व्यवस्थित झालं. त्यांना काही त्रास झाला नाही. त्यांना ऍडमिट करावं लागलं नाही. त्यांना गोळ्या औषधात खूप ओ. आराम वाटलं. आणि किती स्वामींची तुम्हाला कृपा सांगतो, बघा. हो, खूप खूप म्हणजे खूप स्वामींची कृपा आहे ताई. मुलींचं तुम्ही तर अजून एवढं माझे मोठे प्रेम अनुभव, असतं. मुलींचं खूप प्रेम असतं वडिलांवर. आणि तुम्ही माझे अजून मोठे अनुभव ऐकला नाही ताई. मी तुम्हाला नक्की नेक्स्ट टाइम सांगेन माझा मोठा अनुभव, जे मला कसं स्वामींनी डिप्रेशन मधून काढलं, मी कशामुळे डिप्रेशन मध्ये गेली, हा हा स्वामींनी हा. त्याच्यामुळे चालेल. मला कसं काढलं, मी हा. नक्की तुम्हाला सांगेन. पण मला हा लगेच शेअर करायचा होता अनुभव. अच्छा अच्छा. हा. तो मी हा शेअर हा आहे करते माझा हा, प्लीज. अनुभव. हो हो, नक्की हा, नक्की. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.